महादेव मुंडेंच्या हत्येमध्ये कराड कुटुंब आरोपी असल्याचं शिवराज बांगर यांनी म्हटलंय। मध्यस्थीसाठी पाठवलेल्या माणसाचं नाव एसआयटीला दिलं अशी माहितीही शिवराज बांगर यांनी दिलेली आहे। पण स्वर्गीय महादेव मुंडे मध्ये सुद्धा कराड कुटुंब हे आरोपी आहे अशा पद्धतीचं बाळा बांगर यांनी सांगितलेलं आहे। अशा पद्धतीची चर्चा त्या सगळ्या परळीच्या परिसरामध्ये तिथल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे। आणि तू जो म्हणतो की मध्यस्थीला माणूस कोण पाठवला होता त्याचं नाव आम्ही एसआयटीला दिलेलं आहे, त्याची सुद्धा एसआयटी चौकशी करेल। या सगळ्या गोष्टी दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर होणार आहे। फक्त एकच आहे की जाताना तरी शांततेत जावा, जेल तुमची वाट बघते। सुशीलने असं सांगितलं की ज्ञानेश्वरीताई मुंडेंना त्यांनी आव्हान केलंय की ते आव्हान असं आहे की तुम्हाला कोण मध्यस्थी आला होता आणि त्या मध्यस्थीला तुम्ही आमच्या समाजात तुम्ही माध्यमासमोर आणा। माझं तुमच्या माध्यमातून एवढं सांगणं की जो मध्यस्थी तू पाठवला होता तुझ्या ऑफिसवरून आला होता, तुझ्या पाठवलेल्या माणसाची जी गाडी आहे ती सतीश फड यांच्या दारात 5-5 तास उभा आहे। आणि मग सतीश फडने जेव्हा उत्तर दिलं त्यानंतर तू पाठवलेला दूध पळून गेलाय, त्याचं नाव आम्ही एसआयटीला दिलंय। म्हणजे तू जे चॅलेंजेस देतोय की ही जी मगरुरी आणि ही जी मस्ती आहे, ही मस्ती अजून या कराड कुटुंबाची कमी झाली नाही।